कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा 2 स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील. 16 सप्टेंबरपासून या मार्गावर धावणार वंदे भारत. 16 सप्टेंबरची ईदची शासकीय सुट्टी 18 सप्टेंबरला दिली जाणार. 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्यानं मुस्लिम बांधवांनी 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतल्यानं मुंबई आणि उपनगरासाठी शासन निर्णय. कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर निर्यात शुल्कातही केंद्र सरकारकडून कपात. कांद्यावर आता 40% निर्यात शुल्काऐवजी 20% शुल्क आकारणी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा. गतवर्षाच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत. कृषी आयुक्तांकडून मदतीचं तातडीनं वितरण करण्याचे आदेश. केंद्र सरकारकडून रिफाइंड तेलावरील मूलभूत सीमा शुल्कात वाढ. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क 12% वरून 32%वर. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता. 1 नोव्हेंबर 2024 पासून सातबारा उतार्यावर आईच्या नावाचा समावेश होणार. 1 मे 2024 रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचं नाव लावणं बंधनकारक. देशात नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान सुरू होणार. भारतीय हवामान खात्याची माहिती. नवी मुंबईतून मंत्रालयापर्यंत NMTची बस सेवा. अटल सेतूवरून जाणाऱ्या या बसमुळे 1.5 तासांचा प्रवास अर्ध्या तासावर. म्हाडा मुंबई मंडळाच्या ऑनलाईन सोडतीसाठी 19 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार. त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा देखील अर्जदारांना करता येईल. राज्यातील 11,000 कोटींच्या रस्ते कामासाठी 19 निविदा. नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि पुणे वर्तुळाकार महामार्गाच्या 6 टप्प्यातील कामासाठीच्या निविदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मास्टर स्ट्रोक खेळणार. 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटेड लागू करण्याच्या तयारीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. लालबागसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांना देणार भेटी. विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी. पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर. शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. आज राजभवनाला देणार भेट तर मुंबईत 15 सप्टेंबरला संविधान मंदिराचं करणार उद्घाटन. दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन केल्यानं भाजप प्रवेश केला. एकनाथ खडसेंची ABP माझाला माहिती. 5 ते 6 महिने होऊनही माझा प्रवेश घोषित केला नाही. यापुढे भाजपात प्रवेश करणार नाही, खडसेंचा निर्धार. देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं. एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट. मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती. CD संदर्भात बोलताना एकनाथ खडसेंचं माझा कट्टा कार्यक्रमात धक्कादायक गौप्यस्फोट. ती क्लिप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवली होती. एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावर दावा, परंतु ती क्लिप आश्चर्यकारक मोबाईलमधून डिलीट झाली, खडसेंची माहिती. मणिपूरमधली परिस्थिती भयंकर असताना पंतप्रधानांना रशिया युक्रेन युद्धाची काळजी. सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीका. शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात नोटांची उधळपट्टी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेंकडून एक्स पोस्टवरून जोरदार टीका. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज. अर्जासोबतच मागील 8 महिन्यात 3 स्मरणपत्र. भविष्यात अजित पवारांना शरद पवारांच्या पक्षात स्थान नाही. पवार गटाच्या मोठ्या नेत्याकडून भावना व्यक्त. नितेश राणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. निवडणुकीपूर्वी जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न. अनिल देशमुखांचा आरोप.
गिरीश महाजन यांना गावकऱ्यांनी विचारला जाब, 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देतोय तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का? गावकऱ्यांकडून रोष व्यक्त. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना भोकरदन तालुक्यातील नानखेडा येथे मराठा आंदोलकांचा घेराव. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उंबरे यांचं उपोषण. त्यांच्या वतीनं शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची शिष्टमंडळाची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांसाठी 22 सप्टेंबरला मतदान तर 25 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार. नागपूर जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती गठीत. नागपूर जिल्हा परिषदेच्या सभापती आणि काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरबाळे यांच्या अडचणीत वाढ. मनोज जरांगे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसणार त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ओबीसींचं उपोषण सुरू झालेलं असेल. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री, त्यांना ओबीसींची ताकद या निवडणुकीत दिसेल. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज. अजित पवारांसंदर्भात व्हायरल झालेल्या निनावी पत्रावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर मेनल पाटील खतगावकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. जाहीरनामा काढायला काही हरकत नाही, पण सरकार आलं तरच अंमलबजावणी होईल ना? अशोक चव्हाणांची काँग्रेसवर खोचक टीका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगनारींकडून आढावा. अतिरिक्त महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह अधिकारी उपस्थित. आमदार शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंची प्रथमच जलमंदिर पॅलेसमध्ये भेट. तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघे एकाच गाडीत. उदयनराजेंनी स्टेअरिंगवर बसल्यावर शिवेंद्रराजेंनी बिग बॉसमधील गाणं लावून घेतला आस्वाद. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक. 1000 शेतकऱ्यांनी केली बागायतदार संघाकडे तक्रार. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. अकोल्याला महानमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल फुटल्यानं पाण्याची नासाडी. दहडपारवा ते तिवसा गावादरम्यान फुटला वॉल. अंबरनाथ एमआयडीसी मधील केमिकल गळती झालेली निकाकेम कंपनी 12 तासात बंद. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा आदेश. गणेशोत्सव संपत आला तरी अजून राज्यातील बहुतांशी गरजू कुटुंबापर्यंत आनंदाचा शिधा पोहोचला नाही. शिध्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट. काँग्रेसचा सरकारवर आरोप. लातूरमधील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांच्यासह 5 संचालक अपात्र. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय. नंदुरबारमध्ये कापूस उत्पादकांना ढगाळ वातावरणाचा फटका. कापूस पिकावर मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव. अकोल्यात शेतकऱ्यांचा मोर्चा. सोयाबीनला 6000 आणि कापसाला 12,000 भाव देण्याची मागणी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गणपती दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेतलं गणरायाचं दर्शन. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार घोषित. स्पर्धेत अंधेरी पश्चिमचा स्वपक्षीय मित्रमंडळ प्रथम, तर करीरोडच्या पंचगंगा मंडळाचा दुसरा आणि मालाडच्या युवक उत्कर्ष मंडळानं तिसरा क्रमांक पटकावला. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी सहकुटुंब लालबाग राजाच्या दर्शनाला. राजाच्या आरतीमध्ये झाले सहभागी. ठाण्यातील कोपरीचा महाराजा मंडळाकडून तृतीयपंथी समाजाला महाआरतीचा मान. शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी केली प्रार्थना. गिरगावातील माधवदास प्रेमजी चाळीचं 100वे वर्ष. राजाभाऊ मोरेंनी साकारली शाडू मातीची मूर्ती. मस्कतच्या ओमान शहरात मराठमोळ्या बोरसे कुटुंबियांच्या घरी ऑलिम्पिकचा देखावा. ऑलिम्पिक विजेत्यांना देखाव्यातून सलामी.
उदगीरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत हातात भगवा झेंडा घेऊन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी ढोल ताशाच्या गजरात एकात धरला. ठाण्यात विविध पारंपरिक हिंदू मराठी सणाचा देखावा ओम सन्मित्र सार्वजनिक मंडळानं साकारला. रक्षाबंधन, भाऊबीज, वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, दहीहंडी, दिवाळी आणि नवरात्र अशा विविध मराठी सणांचा उभारला देखावा. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या जालन्यातील मानाचा नवयुवक 65 किलो चांदीच्या बाप्पाची मूर्ती, 2.5 किलो चांदीचं छत्र आणि 11 तोळ्यांचा सुवर्ण जडित मुकुट असलेल्या या नवयुवक गणपतीची स्थापना. परभणीत सुवर्णकार मंडळाचा प्रबोधनपर जिवंत देखावा. महिला अत्याचार रोखण्यासाठी महापुरुषांचे संस्कार आणि विचार प्रभावी असतात हे देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न. प्लांट फॉर मदर या पंतप्रधान मोदींच्या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष मंत्रालयात वृक्षारोपण. परभणीच्या पूर्णा पंचायत समितीवर दिव्यांग आणि निराधार भगिनींच्या मागण्यांसाठी प्रहारचा मोर्चा. पूर्णा गट विकास अधिकाऱ्यांच्या नामफलकाला केला बांगड्यांचा आहेर. यवतमाळच्या लोहारा उद्योग नगरमध्ये नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी केला रास्ता रोको. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आक्षेपार्ह बॅनर लावणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी, भारतीय जनतेचे पाकिट मार असा मजकूर लिहून उपमुख्यमंत्री फडणवीसांचं बॅनरवर व्यंगचित्र काढण्यात आलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.